आम्ही गिजरची टाकी घेऊन आलो ब्रिज झाला जोडाय सीएनजी ला. आणि माणसं किती क्वालिटीचे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर जय श्रीराम भावांनो, मी एक वाले ब्लॉगर स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉग. गावात सोमवारच्याला मी पहिल्यांदा गर्दी बघितली, त्यामुळे डायरेक्ट कल्टी आणली नवलेज ब्रिज घेऊन डायरेक्ट शिरूरच्या दिशेने रवाना झालो. मी मोकार गाडीची 120-300 नुकसितो. नवले म्हणले दमा नाही घालणार, माग बसलंय नाटक करू नको, तू काय लई स्वतःला शाळा समजू नको. आपल्या निलू भाऊला फरशी घ्यायची, त्यामुळे फरशी दुकानात कल्टी आणली. म्हणलं फरशी बसायला मोठं शिरूम कुठे हत्यार पहिले लॉक केलं नाही तर म्हणलं एखादं घेऊन जाईल. नवले मोकार धुमशील मला. नवले म्हणून तुझ्याकडे गाडीच्या दिली तू मोकार काय उद्योग घालतो पालता धंदा करतो. फारशी असे दरवाजा सरकवायचे म्हणलं आली दरवाजा टाका चोरटे करत तरी नाही मोकार विषय खोलून नाही. तुम्हाला तर माहिती मी 2 बोटचा विषय किती गाजला, त्यामुळे मला सांगायची गरज नाही पडत. 2 बोट केले की मी लगेच कळून जातो गोल ब्लॉगर म्हणून. पण तुम्हाला जळकुटे माणसं 2 शब्दात सांगतो, जाळ्या एकदा लागल्या होती इजित गेलं तरी जळ वाढत जळतो. तशी प्रेमाचे माणसं काहीतरी कमी भेटतात. ते जाऊन वरतं काय जळकुटे जळायची जवळ जळून द्या मोर तिकडे जाळ करा त्यांच्या नेऊन 10 राखेल होता. आमची टोळी निसते आयरीच्या खंडीत नेऊन धुमासली पाहिजे. कुठं गेलं की मोकार ती इज्जत खात्यात. त्या टप द्यायचं म्हणतो ती गाडीत बसेल का तुम्हीच कमेंट करून नक्की सांगा. ब्रिज नेल त्या टोळी म्हणा ह्यो टप न्यायचा म्हणजे न्यायचा. आता निलू भाऊ आंघोळ करा आतमध्ये गेले तेव्हा कशी करतात. निलू भाऊ मोकार माझ्या घेतात. निलू भाऊ म्हणले तुझ्या ब्लॉक साठी चाललंय भाऊ एवढं. ती सीएनजी टाकी इथं कुठून आली मी लय वेळा नवलेला विचारलं, पण नवले म्हणले ना लागा ती सीएनजी नाही ती गिजर आहे. अरे म्हणलं आता लय नाद राहिला गाड्या, ती सीएनजी का गिजर आहे ती मला मिळायला लागणार म्हणजे मी किती खुश झाले. तुम्हीच कमेंट करून नक्की सांगा. नवलेला म्हणलं 5-5 मिनिटाला मामाच फोन येतोय. मामाला काय सांगून आलं नाही. मामा मोकार मला धुमशीन पटक्यास मला घरी सोडा.